राख में एकादशी गृहग्रंथाचे शंका समाधान. हाँ, मंगलाचरण. प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतम् सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाड्ये सदा पूज्यमानं वन्दे विष्णुं सदा सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम्. अरे, मा- ओपन आहे आज, कोणाचे लिहून आले नाहीत माझ्या मते प्रश्न. हा, डायरेक्ट विचारा कोण आहेत. मध्ये आले का? 5 जण आहेत. हो. पाहत आहेत. हो. नारायण उजगलकर, काय प्रश्न आहे? नाही, ते असेच नाव परत टाईप करावं लागत. हो, हो, ठेवलं. ते प्रश्न नाही आहे कोणाचा. ठीक. कोणाच काय आलं नाही. प्रश्न नाही का काय? नाही आहेत आज कोणाचेच. मग माझं आहे ना. पाठ सुरू पाठ सुरू करायचं का कसं करायचं? नाही. हम्म. एक सांगा, विचारायचं राहिलं ते सांगून. माझ्या ह्याच्यात लिहिलेलं सुरू कर. आहे. हो. विचार ना. तो ब्राह्मणम. नाही नाही, हे नाही. त्याच्यात पद्या मध्ये क्यू टाकलेले असतात ते. जुने जुने येतात, मला ते आठवतं का माहित नाही, सांगता नाही. हम्म. हे जे वांछिले ते ते लाहो, असं नाही का ह्याच्यामध्ये? काहीतरी तेव्हा उलट हा, करून. हे छोटं आहे का मोठं? देवानां नाही परतो नाही, थांबा विष्णू थांबा. तस्मान् हा, बरोबर ते. येच्छया येते. तेच ते. ह्याच्यामध्ये काय म्हणले आपण, जे इच्छा करतो ते मिळतं असं नाहीये का? हा, दिवानम प्रदो विष्णू तस्मात दैव इच्छया, म्हणजे आता अ, पण जे काही यज्ञ याग वगैरे करत असतो हम्म, ते केलं असताना इतर देवतांच्या उद्देशाने आपण करतो. ते विष्णू परमात्म्याला सोडून नुसतं त्या देवतांच्यासाठी केलं असताना त्या यजन केलेल्या विषयांचं ग्रहण विष्णू परमात्म्यापर्यंत जात. अच्छा. म्हणजे नुसतं त्या देवतांना उद्देशूनच आपण केलं असताना ते परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. हम्म. प्रददो म्हणजे देणं असा ना? हा नियम आहे. हा, प्रददो म्हणजे देणं ना? टू गिव्ह. प्रथम देणं. देवांना देवानां देणं. प्रभो विष्णू तस्मान् नैवेच्य आहे. विष्णू परमात्म्याने सगळ्या देवतांना हा भाग तू कर, हे कार्यक्रम तुझा आहे, हे हा भाग तू बघ, त्याचं फळ अच्छा. वगैरे तू दे, असं परमात्म्याने त्यांना दिलेलं आहे. अच्छा. त्या त्या देवतांना दिलेलं आहे. मग आपण त्यावेळेस परमात्म्याला सोडून फक्त त्या देवतांच्यासाठी म्हणून केला असताना त्या ते देवतांनी त्या देवतांच्या नावाने केलेलं त्या देवतांना पोचतात, पण विष्णू परमात्म्याला पोचत नाही. अपहरता. असलेल्या गोष्टी केलेल्या असतात की नाही, या उद्देशाने जे केलेले असतात की नाही, ते देवतांना म्हणजे विष्णू परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून कुठे जातो? असुराधिकांना पोहोचत. हम्म. असं लोक देखील भागी होतात ना. हम्म. आपण कोणतं कार्य केलं असताना सफल होतं, हम्म. तेच. जे इतर देवतांच्या साथी म्हणून करतो ते केलं असताना त्या देवतांच्या नावानीच फक्त केलं हम्म.
आणि तिथं जर विष्णू परमात्म्याच्या अनुग्रहाने ह्यांना हे कार्य परमात्म्याने सोपवलेलं आहे असं समजून आपण नाही केलं, फक्त त्या देवतांच्या उद्देशानेच केलं, तर त्या गोष्टी ज्या आहेत की नाही ते परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही हम्म. आणि त्याचं फळ देखील बरोबर मिळत नाही. आणि तेच जर त्या देवतांच्या नावाने करून तंत्र्यामी परमात्म्यापर्यंत पोहोचवलं तर सफल होतं. हम्म. हम्म. तसं न करता फक्त त्या देवतांच्यासाठी म्हणूनच केलं, तर इतर इतर दैत्य इत्यादिकांना सगळं ते पोहोचत असतं. हम्म. म्हणून याकरता देवान प्रदतो विष्णू तस्मा नैव इच्छेया, जे त्या देवतांच्या इच्छेने म्हणून त्या देवतांना उद्देशूनच करू नये. हम्म. त्यांनी जर त्या देवतांच्या सगळ्याचीच केलेलं असलं, परमात्म्याला उद्देशून केलं नाही, तर ते सगळं व्यर्थ होऊन जातं हम्म. असं सांगितलेलं आहे. म्हणून तसं करत जाऊ नये असं सांगायला लागलं. अजा अजात ब्राह्मणम. आदित्य पुरुष मूर्धा राजा चंद्रे पुरुष. अजून काय तर नाही, हे अर्धवट खाली खाली श्लोक आहेत, हे मी अर्धवट टाईप केलं दिसते. खाली ओरिजिनल श्लोक आहेत, हे ओरिजिनल. वायू पुरुष, जिष्णु हा अपरा, आदित्य आदित्य पुरुष, मूर्धा राजा, चंद्रे पुरुष, विद्युती पुरुष, तेजस्वी भवति, तेजस्विनी अस्य प्रजा भवति, पूर्यते प्रजया पृथिवीर्नास्य आत्मा लोकात्, नास्य आत्मा लोकात् प्रजोद्वर्तते. हे सगळं आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याच्या रूपाची उपासना कशी करावी याच्याबद्दल विचार आहे. आदित्यामध्ये असणाऱ्या पुरुषा रूपी परमात्म्याचा उपासना कशी करायची, तर तो मूर्धा स्थानामध्ये असतो. चंद्रामध्ये पुरुष असणार ते विद्युत ह्याच्यामध्ये पुरुष राहत असतो आणि तशी उपासना केली तर तेजस्वी होतो. प्रजा देखील त्याचे सगळे तेजस्वी होतात. आकाशामध्ये पुरुष असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन केलं तर प्रजा पशु प्रजा वगैरे इत्यादी त्याला पुष्कळ प्राप्त होतात आणि प्रजा सगळे उत्तम स्थानामध्ये पोहोचतात असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपल्या हृदयात असणाऱ्या भगवंताच्या रूपाची उपासना कशी करावी आणि तसं केलं असताना जी उपासना केली असताना आपल्याला मोक्ष मिळू शकतो. विचार त्याच्यात सगळं दाखवत मोक्षजनकत्व समर्थनम. अजून काय? बाकीचे आले सगळे 10 जण आहेत, म्हणजे हा. 9 जण आहेत पाठक. काय करायचं? मला काही म्हणताय कोणी? सगळ्याचेच माईक बंद आहेत, कोण बोलतोय? अच्छा, अजून काय? जवळगेकरांचं माईक चाललंय. मग अजून आहेत, पण मी कसं ते परत एकदा ऐकेल आपलं हे प्रवचन आपलं, आणि नंतर हम्म. बघेल क्यू मध्ये सगळं तुम्ही बोलता बोलता मी क्यू टाकतो की मला इथं काहीतरी विचार असते, परत चिंतन मनन केल्याशिवाय त्याचं नेमकं लक्ष येत नाही ना. आहेत असे बरेच ठिकाणी, पण मी आता काढत नाही ते. काय आपलं लक्ष दिसत असते. हा, ते तेव्हाच चला ऐकलं की चला. मग परत मनात येईल काय प्रश्न आहे ते, मग मी लिहील इथे ऍक्च्युली. हा. एक मी सांगण्याच्या फ्लो मध्ये क्यू टाकून दिलं की इथं मला काहीतरी विचारायचं, नंतर बसायला पाहिजे पाठ झाला की काय विचारायचं, लिहायला पाहिजे. असे अनेक आहेत. बरं, एक असं विनंती होती गुरुवर्या की आता शब्दांची हा. तोड ओळख होती थोडीफार, तर जेव्हा हा. रिपीट रिपीट टाईपचे येतात ना, म्हणजे वाक्य तेच असतात, फक्त मध्ये हो, छोटे छोटे येतात शब्द वाक्य तेच बदलतात. असतात. ते पुन्हा त्यावेळेस पुन्हा पुन्हा आलं तसं वाटत. हा, ते ते पूर्ण देवता म्हणजे वेगवेगळ्या असल्यामुळे तसं होतं. पूर्ण संस्कृत पढून प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगून दररोज पहिला श्लोक सांगितला, तर आम्हाला हा. संस्कृतची ओळख व्हायला सुरू होईल. होय. दररोजचा जो एक पहिला घ्यायचा आणि त्याचं
पूर्ण विश्लेषण करायचं, जसं संस्कृत ट्रान्सलेट करू शकतात हो, म्हणजे पहिल्या श्लोकापासून संधी विग्रह शेवटपर्यंत विषय विसर्ग सगळा शब्द. संग्रह कशा कशा रीतीने करावा. हा, म्हणजे थोडं आम्हाला ते ज्ञान प्राप्त होणं सुरू होईल आता. होय. आता कसं मोठे शब्द आधी वाचता यायचे नाही काय ते, आता थोडस ब्रेक करतो म्हणजे थोडीशी ब्रेक करा, तिथं ब्रेक करावा. हा, त्याला बघायला अजून कोणाच काही उघडायचं आहे का? अजून एक माहिती द्यायची होती. ते गीतेचं रेकॉर्डिंग सुरू केलं ना, हं, म्हणजे जुना आवाज वापरून ते युट्यूब मध्ये टाकणं. तर आता तिथं झालंय काय, आधी आपलं हे जे होतं सगळं उपनिषद, त्याचे हं. वाचक होते 30-40 असे, 40 पर्यंत मॅक्सिमम. पण आता ते गीता टाकल्याने ते 130-140 पर्यंत गेलेत. आणि ते जास्त गीता व्हायला वाचतायत जिथं तर, ते व्हायला. हा, गीता वाचतायत तर सोबत हे पण वाचतायत कोणी. चला सक्रियजी बोला. बोला. हा, नमस्कार गुरुजी. हे मागच्या 2-3 क्लासमध्ये हे मुक्त जीव कामना कशी पूर्ण करतो ह्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. मध्ये मी टाकलं होता क्वेश्चन, पण ते वेळ मिळाला नाही त्यामुळे झालं. त्याच वेळी टाळलं. हे कुठलं माहिती आहे? हं, यावत् चेत पुरुषात तावत हो, कामावधी स्त्रिता. हो. हे मुक्त सगळं जीव कामना पूर्ण करतात असं म्हटलं. ते मुक्त जीवांना पण कामना असते का? मुक्त झालेला नसते. मुक्तांना कामना नसते. त्यांची कामना कशी असते म्हणजे अजून जास्त आपल्याला आनंद प्राप्त होऊ दे म्हणून एवढी कामना असते, एवढंच. आनंदाच्या अभिवृद्धीची कामना मात्र सगळ्यांना राहते, पण ते काही करू शकत नसतात. त्यांनी जे केलेलं असतं ना, त्याचं फळ रूपाने त्याला तिथं फळ मिळतं, म्हणजे तेवढी कामना होते. पुन्हा आपली तिथं कामना काय वाढावी म्हणून त्यांनी काही प्रयत्न करायची गरज नसते. जप तप वगैरे काय कर्म वगैरे करता येत नाही ना? ते काही करायची गरज चित्ताभावा विमुक्तस्य ते स्युः कामात् अं, ते तद्गताः कुतः, हे वाक्य. हो, हेच वाक्य. कारण तिथं कामना जरी झाली तरी ते कामना पूर्तीसाठी म्हणून काही करत बसायची गरज नसते आणि करायला येत नसते. तिथं काही करायचं नसते. त्यांनी जे केलेलं असते त्याचं फळ त्याला प्राप्त होतं, एवढं. कामाया कामनेच्या पूर्तीसाठी म्हणून त्यांनी हे करायचं असतं, म्हणजे कर्म आहे ते काय केलेलं असते ते भोगायचं असतं थोडं. इथंच आहे का? हम्म. सक्रियजी आलं हेच आहे. हा, हे हम्म? बरोबर. हा, बरोबर. मी सुरुवातीपासून घेऊ का असलो? नाही, नाही झालं काय, नाही, कळालं तुम्हाला? काही गरज नाही. ते त्याला तिथं ती कामना पूर्ण करून घेण्यासाठी म्हणून काहीतरी क्रिया करावी लागते असं नाहीये. मुक्तांच्या मध्ये देतो आपल्या लोकातून त्याच्यावर. इथले लोक काय असतात, त्याची त्यांनी कामना केली की तसं इथं काही करून घ्यावं करावं लागतं. तिथं तसं काही करत बसायची गरज नसते. आप्त कामताचा अर्थ काय होतो मग तिथे? नच मुक्तस्य हा, कथा, नच मुक्तस्य नित्यमुक्त असणार कथा. असतात ना, त्याला काही कामना नसते. आप्त कामताचा अर्थ काय म्हणा? आप्तकाम हा ते त्यांनी जेवढी कामना केलेली असते ती कामना केलेली इच्छा असताना जे केलं असते ते तेवढंच इथं मिळतं. नवीन तेवढंच. पुन्हा त्यांनी तिथं कामना करायची गरज नाही आणि तिथं पडतच नाही, त्याची आवश्यकता येत नाही. मी आता हा मुक्त झालेला व्यक्ती, हा एक जीव आहे. त्या जीवानी जेवढं भोग सुख आनंद त्याला प्राप्त होतो आणि तो भोगत असतो, तेवढं मलाही मिळू द्या असं म्हणायचं नसतं. जेवढा विचार करून घेतला नसेल तेवढंच मिळेल. इथं म्हणजे आता आपण जेवढं केलं असेल तेवढंच सुख मिळेल. जिवंत असताना जी कामना केली असेल तेवढंच त्यांना फळ तिथवर भेटणार. तेवढंच फळ मिळतं. पण ती कामना कुठे केलेली आहे? इथं जी जिवंत. कामना केली असते त्या हिशोबाने तेवढंच फळ मिळतं. इथं त्यांनी पुन्हा कामना करायची गरज नसते. हम्म, हम्म, हम्म.
हे मुक्त नारायण. झालेल्या जीवाला पुन्हा कामना करायची गरज नाही. तिथं जी कामना केली असते तिथे जी आहे तिथं पूर्ण होते एवढं. पण इथं त्याला योग्यतेच्या पेक्षाही बाहेरची गोष्ट जर त्यांनी विचार केली, कामना केलं तर तसं नाही मिळत तिथं. आता मी मी मुक्त झाल्यानंतर हं, शेष किंवा इतर देवता असतात की नाही, त्या देवतांच्या सारखा मी आनंद भोगणार व्हावं असं इथं कामना केली तर त्याला तिथं ते मिळत नाही तसं. त्याच्यासाठी काय असतंय, योग्य त्यांनी कितीही कितीही मोठी कामना केली तरी देखील ती कामना घटून जाते उलट. ती कामना पूर्ण होत नाही. आता जसं शेषावतारच हे शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण आहे. तर हम्म. त्या लक्ष्मणाने रामदेवाची इतकी सेवा केली की त्याचं त्या केलेल्या सेवेच्या हिशोबाने त्याचे फळ त्याचे हे जास्त यायला पाहिजे. अशी परिस्थिती आली हो. असताना श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे परमात्मा नारायण काय करतो म्हणजे त्याची जेवढी जास्त झालेली असते ना इच्छा कामना, तेवढा फळ तेवढा देत नाही. ते घटवत होतो, ते कमी करतो त्याला. म्हणून तोच इकडे बलराम होतो कृष्णावतार, लक्ष्मण बलराम होतो. आणि इथं बलराम होऊन काय केला, त्याचा मोठा भाऊ होतो, कृष्णाचा मोठा भाऊ होतो. आणि त्यामुळे काय झालं, इथं जेवढं लक्ष्मणाच्या वेळेस जेवढं त्यांनी सेवा केली असते की नाही, ते जास्त हा. झालेली असते म्हणून अति झालेली गोष्ट कमी करून टाकतो. त्याला मोठा नाही, भाऊ करून कमी केले. मग ह्याचा अर्थ असा येईल की जास्त पुण्य पण आपण कमवून जास्त उपयोग नाही. करूच शकत नाही. आपल्या आपल्या करू शकतो. योग्यतेला अनुसरून जेवढं मिळून घ्यावं तेवढंच कमवावं. जास्त केलं की ते घटवतं. हा हा. ही परमात्म्याची इच्छा आहे. हं? म्हणून कोणत्याही व्यक्तीला किती आनंद मिळावा तेवढाच आनंद मिळतो. जरी त्यांनी जास्त जास्त आनंद मिळावा असं जरी कामना केली, इच्छा केली, तरी तो परमात्मा तेवढं देतच नाही त्याला. त्याच्या योग्य त्यांनी जेवढं मिळायला पाहिजे, कमवायला पाहिजे, त्यांनी कमवलं म्हणलं की नाही तेवढंच देत होतं. जास्त झालेलं कमी करून टाकत होतं. आहे भगवंताच्या हातात आहे. कोणाला किती आनंद द्यायचा, किती सुख द्यायचं, काय करायचं सगळं त्याच्या हातात असतं. मी इथं तुम्ही लाख विचार करा, जास्त मिळेल म्हणून असं इच्छा करा, तो परमात्मा देत नाही. तेवढं जेवढं ह्याच्या योग्यतेमध्ये ह्याच्या व्हायला ते तेवढं देत होतो, जास्त देत नाही. ठीक मुद्दा आहे. आहे का अजून झालं. तुमच्याकडे? हा, नाही मुद्गलकरांचा प्रश्न टाईप करून आलाय फाईलमध्ये, मी बघितलं नाही काल काय रात्री. झालं? ह्यांचा आहे प्रश्न, आहे लांब आहे खूप, वाचावं लागेल सगळं. नारायण मुद्गलकर. हे काय ध्यायेंद्र सिंह मुरुवृत्त अवित्र नेत्र ध्यानप्रसक्त करे मोगधापर्यंत असं ध्यान आहे. रुद्रदेवाने परमात्म्याचं ध्यान केलं तर नृसिंहरूपी परमात्म्याचं ध्यान केलं. त्याच्यात त्या ध्यानामध्ये काय ध्यान प्रकार, ध्यायेन नृसिंह मुरु वृत्त रवी त्रिनेत्रम, तीन नेत्र म्हणून सांगितले. तर नृसिंहाला तीन नेत्र आहेत. तसं त्यांनी चिंतन केल्या कारणाने त्रिनेत्र झाला. कोण? शंकर. शंकराला त्रिनेत्र यायचं कारण तेच. आणि त्या ठिकाणी त्रिनेत्र कोणते? परमात्म्याचे. आणि ह्या शंकराचे त्रिनेत्र कोणते? त्याच्याबद्दल भाषामध्ये आचार्यांनी वगैरे सांगितलं. त्रिनेत्र म्हणजे त्रयी वेदा समुद्दिष्ट. तीन तीन म्हणजे काय, इथं तीन शब्दांनी वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, हे तीन वेद आहेत. त्रयी वेदा हा असं म्हणतो. त्रिनेत्र म्हणजे परमात्म्याला पाहायचं झालं तर तीन डोळे लागतात. ते तीन डोळे कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद नावाचे तीन वेद. आणि त्या तीन वेदांनीच परमात्मा जाणला जातो. वेदांतकृत वेद विदेव अहम म्हणून देतात. वेदेश्च सर्वैरहमेव वेद्य, वेदांतकृत वेद विदेव अहम म्हणून सांगितलं ना. याकरता त्रिनेत्र म्हणजे तसे तीन तीन नव्हते. कोणते?
ऋग्वेद यजुर्वेद सामवेद नावाचे 3 नेत्र आहेत. म्हणून आता नृसिंह परमात्माचं ध्यान करताना कसे 3 नेत्र असणारा परमात्मा म्हणून चिंतन करायचं. म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद रूपी 3 नेत्रांनी युक्त असणारा, म्हणजे त्या 3 डोळ्यांच्या द्वारे त्या परमात्म्याला जाणलं. आणि इकडं शंकराचं कसं आहे, त्रिनेत्र आहे तो. शंकर त्रिनेत्र आहे. या त्रिनेत्रामध्ये कोणते 3च नेत्र आहे, म्हणून तो विरू विरूपाक्ष म्हणून हे नाव त्याला आहे. परमात्म्याला विरूपाक्ष म्हणत नाही बरं का. पुंडरीकाक्ष आहे परमात्मा. हा तर त्रिनेत्र विरूपाक्ष. तर याकरता शंकराला 3 नेत्र यायचं कारण म्हणजे तशा रीतीने परमात्म्याचं दर्शन घेतलं नाही, पण त्याला त्रिनेत्र झाले. एकदा हे सगळं वाचून द्या. काय म्हणतात मला कळालंच नाही. त्यांना विचारायचं काहीतरी. ते साम्य कम्पेअर करतात प्रत्येक कुठल्या तरी श्लोकातून. नरसिंह आणि चालतंय. रुद्राचे दोघही उग्र हो. आहेत. दोघांना 3 नेत्र आहेत. असं करून शेवटी असं शेवटचं बघा काय म्हणतात. ते दोन्ही उग्र रूप आहेत म्हणून ते साम्य आहेत का त्यांच्यामध्ये, हा एक प्रश्नार्थक चिन्हच आहे. उग्र रुद्र, हा बरोबर आहे. उग्र नेत्र म्हणजे शंकराचे, परमात्म्याचे नाही. उग्र रुद्र हा असे ब्रह्मसूत्र भाष्यात आहे. रुद्रामधील स्तुती श्रुतम असो हे श्रुतम तथम योगान हा मंत्र नरसिंह समाराधनाय समाराधना म्हणूनच म्हणतात. त्याच्यासाठी सांगितले नरसिंह रुद्रदेव हे दोन्ही उग्र रूपे आहेत असं नाही. साम्य दिसतं असं नाही. उग्र रूप म्हणजे उग्र नावाचं हे नाव जे आहे शंकराचं आहे. परमात्म्याचे डोळे तिन्हीच्या तिन्ही डोळे वरचे उग्र आहेत असं म्हणून म्हणता येत. नरसिंह विष्णूचा अवतार व रुद्रदेव हे ब्रह्मदेवाचे पुत्र. नरसिंह विष्णूचा अवतार व रुद्रदेव हे ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून हे आकारला. म्हणजे मनुसूत्राने जे आहे रुद्रदेवाचं देखील ध्यान वाटतं ते त्या रीतीने, म्हणजे उग्र रूपाने ध्यान करायचं ही पद्धत वेगळी आहे. आणि परमात्माचं तसं ते त्रिनेत्र रूप आहे ना, ते तसं चिंतन करणं ही एक वेगळी. परमात्म्याला तसं चिंतन करावं म्हणजे रुद्रदेव देखील प्रसन्न होतात असा अर्थ आहे. म्हणून रुद्रदेव मनुसूक्त म्हणजे नरसिंहाची अभिषेकाच्या वेळेस वापरतात. काही ठिकाणी सामान्य दिसते, सामान्य गोष्टी दिसून येतात. असं रुद्रदेवाचं पर असणार असं हे आपण परमात्म्याला कसं वापरावं याकरता ते परमात्म्याच आहे मुख्य. सामान्य रीतीने शंकराचं. अजून काय सकरी साहेबांनी काहीतरी लिहिलंय इथं. नाही नाही, ते नाव तसेच ठेवलेत मी त्यांनी इथे टाईप करायला. मला इथं फास्ट टाईप करता येत नाही ना एवढं. हा. त्यांनी विचारलं, इथं नाही लिहिलं त्यांनी. विचारलं त्यांनी स्वतःच. गीताबाई काय म्हणतात, हे झालं की देवी भागवताच्या झालं. झालं. माहित. नमस्कार. हा. काही शंका नाहीये. नमस्कार म्हटलं. अच्छा. हा, ठीक आहे. किती वेळ झाला माहित नाही. चालू करायचंय का पाठ? आज कोणीच हम्म. तयार नाही. बंद करून पाठ चालू करायचा का म्हटलं. वेळ आहे वाटतं, विचारू का? हा विचारू शकते हा. मी. पाठ काढला. हम्म. ते नाही, आता हे आउट ऑफ सिलेबस आहे आपलं, म्हणजे ते हा, आम्ही काही आपल्या काही ह्याच्या विचारायचं इथे शंका सिंपल. ह्याच्याबद्दल होती की आपण सकाळी आंघोळ करतो ना गुरुजी, हो. त्यावेळी शिखावरून शिखाला धरून
तर्पण करायचं असतं ना, शिखावरून तेव्हा शिखेचं पाण्याने तर्पण करावं. शिखेच्या पाण्यानं म्हणजे त्यावेळेस आपण आता अवगाहन स्नान करतो. ज्यावेळेस गंगा आवाहन अवगाहन केल्यानंतर. स्नान करतो त्यावेळेस शिखेचं पाणी देखील तर्पण करून देतात तर्पण होतं. हा, मग ते कुणाकुणाला द्यायचं असतं तर्पण त्यावेळी शिखेच्या पाण्याने? त्यावेळेस सगळे देवता असतात. देवता ते प्रजापती हा देवता पहिल्या असतात. देवता, ऋषी नंतर कव्या प्रजापती वाहना पितृगण. प्रजापती देवता असतात ना, तसं हा हा कलीपर्यंत द्यावं लागतं ते सगळे. पाणी तसंच हा, जातं. तेच मंत्र तो नाहीये कुठे भेटला मला. हा? तो एक मंत्र आहे, तो कुठे, हो, तो कुठे आपल्या ते कुठल्या काय पुस्तकात कुठे घेतला मला. आहे शिकवलं आहे. हं. पद्यमालेमध्ये आहे, पद्यमाला म्हणून आहे ना, इकडे केलेली त्याच्यात आहे. स्नान पद्धती दिलेली. हा हा हा, कुठला ग्रंथ, नाव का? पद्यमाला हा हा. पद्यमाला म्हणजे टीकाचार्यांनी केलेलं आहे. त्याच्यावर छलादी आचार्य म्हणून आहे, त्या लोकांची टिप्पणी तिथे म्हणजे दिलेलं तो त्यामध्ये श्लोक काय देखील दिले. आपल्याला आपल्या वडिलांचं नाव वगैरे घेऊन काय तर्पण करायचं नसते ना, फक्त त्यांनाच द्यायचे. नाही देव, ऋषी आणि नाही, पितृ. ते पितृतर्पण वगैरे म्हणजे नुसतं पाणी घेऊन ना, ते शेंडीचं पाणी नाही. ते पाणी साधं म्हणजे तर्पण. हे करायचं. देवता तर्पण पितृतर्पण केल्यासारखं स्थानांगभूत तर्पण असतं. भूः पितरं सर्वयं भुवः पितरं सर्वयं स्वः पितरं सर्वयं भूर्भुवः पितरं सर्वयं हा. म्हणून असंच द्यायचं. भूर्देवाः सर्वयं भुवर्देवाः सर्वयं सर्वदेवाः सर्वयं भूर्भुवः भुवा. भूर्ऋषीं सर्वयं भुवः ऋषीं सर्वयं स्वः सहा ऋषीं सर्वयं भूर्भुवः सहा ऋषीं सर्वयं असं द्यायचं. हम्म. मया दत्तं शिखोदकम म्हणून त्याच्यात आहे. या सगळ्या हा ब्रह्मस्तंभ लोकांपर्यंत असणारे जितके काही लोक आहेत, देवता आहेत किंवा हे सगळे सगळ्या लोकांच्यासाठी म्हणून माया शिखोदकम दत्त म्हणून त्याच्यात आहे. हे शिखोदक देतात. त्याशी तर जाणव झाल्याची गरज ते वेगळं. अपसव्याने द्यायला. हम्म. हा अपसव्यानेच द्यायला हा पाहिजे. बरोबर. हो, हा सगळे येतात तिथे. आणि हे चलारी आचरण दिलेलं. तो ग्रंथ, ते पुस्तक आपल्याकडे पण तेवढे मंत्र मला भेटेल का आमची? ते पुस्तकातच बघायला लागणार. आहे काय चलारी आचरण दिलेलं. अनेक पद्धती म्हणूनच दिलेले. हा हा. पद्यमालेवर किंवा सदाचार स्मृतीच्या ह्याच्यात आहे ते सगळं. त्याच्यावर टिप्पणी आहेत. सदाचार स्मृतीमध्ये नाही आहे, तो सदाचार स्मृतीमध्ये नाही आहे. सदाचार स्मृती म्हणून आहे ना आचार्यांची, त्याच्यावर टिप्पणी आहे, छापलेले आहेत. ह्याच्यात देखील हा, ते छापलेले आहेत. थोडं करायचं. त्यातनच समजलं ते आहे म्हणून. पण ते ग्रंथ नाही आहे त्यात सदाचार स्मृतीमध्ये. नाही, ते सदाचार स्मृती आहे, फक्त आचार्यांनीच केलेली होती. त्याच्यावर टिप्पणी आहे. हा, टिप्पणी आहे. तर पण ते मंत्र त्याच्यावर टीका त्याच्यात जे आहे पद्यमालेची जे काय तेच काय आहे. कोणाकोणाचं नाम तर्पण करायचं ते नाही आहे ते. टीकाचार्यांची पद्यमाला म्हणून त्यात आहे काय? बरं बरं. पद्यमाला. त्या पद्य पद्यमालेवर मिळालं. जे आहे चलारी आचार्यांची टिप्पणी आहे. कृष्णाचार्य स्मृतिमुक्तावली देखील ते दिलेलं आहे, कोट केलेलं आहे. कृष्णाचार्याने स्मृती मुक्तावली म्हणून केलेली आहे. हा हा हा. त्याच्यात आहे स्नान विधानाच्या मध्ये दिलेला आहे तो श्लोक. हम्म. आहेत ग्रंथ सगळे छापलेले आहेत, मिळतात, अवेलेबल आहे. हा. हम्म. बघा ते मिळून जाईल तुम्हाला, बेंगलोरमध्ये मिळेल. हा, ठीक आहे. कृष्णाचार्य स्मृतिमुक्तावली तर त्या ह्याने छापलेली आहे. कोणतं मंत्रालयाचं, मंत्रालयामध्ये छापलेली आहे कृष्णाचार्य स्मृतिमुक्तावली.
हा हा हा. आहे ते मिळू शकत. तर संपत झाली बेटा, 8 मिनिट आहेत. नाही झालं मग. अजून काय? अजून कोणते विषय? इंद्रियेषु स्थितं विष्णुम् उपासीत क्रमेण तु तदा देवपदायोग्यः स मानुषसुरो भवेत्. मानुषसुरो, देवपदाचा अयोग्य असणारा तो व्यक्ती म्हणजे परमात्माचं चिंतन करून मला ही योग्यता मिळावी, मी असं स्थान मला प्राप्त व्हावं असं मनुष्यांनी जर विचार करून उपासना केली तर ते असुर होत होतं. ते आसुरी क्रिया होत असते. त्याचं फळ देखील बरोबर मिळत नाही. अच्छा, म्हणजे भक्ती करताना म्हणजे मला हे देवपद मिळवू दे म्हटलं तर उलट असुर पद मिळतं असं आहे. हो, त्याच्या योग्यतेला अनुसरून जेवढं फळ मिळावं म्हणून इच्छा करतो तेवढंच मिळतं. ते अति त्याच्यापेक्षा जास्त विचार केला की ते अयोग्य होतं. अयोग्य होतं, पण तो असुर होतो असं आहे का? मानुष्य आणि असुर हा, आहेत. मानुष सुरो, मानुष मनुष्यामध्ये असणारा एक देवता होतो. ते अच्छा, त्याप्रमाणे मोठं पद प्राप्त होतं. ते शिवचा पाय तोडून असुर असं नाही आहे. देवता पदांसाठी मनुष्य कोणीही योग्य नसतात. हम्म. त्यांनी जर देवता पद प्राप्त व्हावं मला असं इच्छा केली तर ते एक असुरच येते. हम्म. अयोग्य असणारी गोष्ट आहे. अयोग्य इच्छन पुरुषः पतत्येव न संशय हा म्हणून शास्त्र आहे. जे आपल्या योग्यतेचं बाहेर असतं, पलीकडे असतं ना, तिची इच्छा केली तर असं पास होतो. ज्याप्रमाणे नहुष नहुष हम्म. महाराजांनी अयोग्य असणारं इंद्रपद मला प्राप्त व्हावं म्हणून इच्छा केली, म्हणून त्यामुळे अजगर सर्प होऊन पडतो तो. ते फोड अशी आहे का? माणूस, हा? ते मानुष्य, काय? हे जे लिहिलं आहे, मानुष्य, माणूस जातीमध्ये ते मानुष माणूस आणि जातीमध्ये असुर असं उत्पन्न आहे का? होऊन मानुष होऊन जन्माला आला असताना त्यांनी देवताचं मोठ्या देवताचं स्थान मला प्राप्त व्हावं असं इच्छा केली, तर मात्र अधपात होतो. त्याच्या आत पाहत होतो. म्हणजे माणूस आणि असुर असंच आहे ते फोड. हो, तसंच नहुष महाराजांचं आहे की सांगितले ते कथा त्याच्यासाठी. हम्म. इथे आधी ब्रह्मदेव पण आले, प्रजापती पण आले, दोघं वेगळे वेगळेच काय, दोन्ही एकच म्हणले तर नाही तर कुठेतरी आधी हा? ब्रह्म, याच्यामध्ये आधी ब्रह्मदेव पण सांगितले कुठे, आणि परत प्रजापती हो, पण सांगितलंय. हे छोटं करायला लागेल. कुठं ते तर तिथं आता प्रजापती लोक हं. आधी ब्रह्मलोक पण आले होते. आनंद जे आहे की नाही, आनंद जेवढा आनंद त्याला मिळेल तेवढाच मिळायला पाहिजे तेवढाच मिळतो त्याला. कोणत्या पदाला गेला तरी तो तेवढाच पदाला जायचं देखील म्हणजे योग्यता त्याच्या योग्यतेला अनुसरूनच होत असते. ये शतम आजानदेवानामानंदाः स एक प्रजापती लोकाः. आजान जे देवता असतात ना, कर्मसचिव म्हणतात त्यांना, ते सगळ्या लोकांचा जे आनंद असतो की नाही, ते 100 म्हणजे प्रजापतीच्या लोकांमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला तेवढा आनंद प्राप्त होतो असं असतं. आणि आता इथे आहे, हे म्हणायचं तुम्हाला मिळालं की हो. प्रजापती लोक पण प्रजापती म्हणतात लोक, आणि ब्रह्मलोक पण ब्रह्मलोक असे म्हणतात. वेगळे वेगवेगळे वेगवेगळे लोक आहेत. त्या लोकांमध्ये जाऊन 100 इथं आनंद वगैरे तिथे एकाला एकट्याच व्यक्तीला प्राप्त होतात.
नाही, मला आता प्रश्न कळाला मला. हे आधी आपण सांगितलं तर प्रजापती म्हणजेच ब्रह्मदेव. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव म्हणून नाही, प्रजांना उत्पन्न करणारे लोक प्रजापती. अच्छा अच्छा. मरीची, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू हे सगळे प्रजापतीच आहेत. हम्म. हं? ज्यांच्यामुळे प्रजा वाढली असते, वाढते, ते सगळे प्रजापती. ब्रह्मदेवाला हं? प्रजापती म्हणतात कारण त्यांनी लोकांना उत्पत्ती केली हो, म्हणून. त्याच्यापासून सगळ्या प्रजांची उत्पत्ती झाली ना, म्हणून म्हणून तो प्रजापती. प्रजापती. पण प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव नाही असं. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. इतर लोकांना देखील प्राजाधिपत्य प्रजापती. दक्ष देखील प्रजापती झाला किंवा दक्ष देखील प्रजापतीच आहे. हे सगळे ज्या ज्या हे लोकांच्या पासून प्रजापती लोक प्रजा केले कोणचं वाढतील म्हणतात हे? ते सगळे प्रजापती. हा. हे पहिल्यांदा प्रजापती इथं काय लिहिलंय? प्रजापतीचे 100 हे केलं तर ब्रह्मलोक होतो. ये शतम हा, प्रजापती लोक प्रजापती आनंद. लोकांनी 100 जे केलेले काम असतं की नाही, ते ब्रह्मलोकामध्ये असणाऱ्या एका व्यक्तीने तेवढं केलं सगळं. एक व्यक्ती तेवढं आनंद भोगलेला असतो, असा अर्थ. आनंद भोगतो. हे प्रजापती लोक कशाला संबोधन करतात? हे संबोधन कोणाला आहे? हा. हे संबोधन कोणाला आहे? प्रजापती लोक पहिलं वालं आणि दुसरं वाला इथं प्रजापती नाही. प्रजापती लोकांमध्ये असणारे जे मरीची, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू वगैरे आहेत, तुम्ही तसले लोक. असे लोक. त्यामध्ये ब्रह्मदेव नाही. प्रजांची अभिवृद्धी ज्यापासून होते, ज्यांच्यामुळे होते, ते प्रजापती. झाले सगळं. खरं आहे. अरे, वेळही संपली. चला. खरं अजून काय? हरिहर नमस्कार. तर त्रयोदशीला नमस्कार. होणार का पाठ? कार्यक्रमासाठी बिझी असताल ना? 10 तारीख, काय आहे? काल आहे? परवाच्या दिवशी. काल आहे? हा, वेळ संपली. मी विचारतोय त्रयोदशीला होणार का पाठ? त्रयोदशीला नाही तुमचा होणार. वाढदिवस आहे ना त्या दिवशी, म्हणून म्हणलं नाही होणार. ठीक आहे. त्रयोदशी वाढदिवस आहे ना, त्या दिवशी नसतं, हा, पूजा बिजा असते हो म्हणून म्हणलं त्यामुळे. होणार नाही. त्रयोदशी नंतर मग बघू. हा. 11 तारखेनंतर होणार. पारायण वगैरे करतो, मनुसूक्ताचा पुरस्कार नाही. 12 तारखेला बघू, वाढदिवसाच्या त्यानंतरच पाठ. नमस्कार. हो. ऍडव्हान्स मध्ये 10, 11 नमस्कार. 2 दिवस झाले की 12ला जाईल पार. हम्म. हो, गीता मॅडम काहीतरी विचारलं का? आवाज आला? आचार्यांना वाढदिवसाच्या आधीच नमस्कार करते. हो. बरोबर. पाठ होणार नाहीये ना, म्हणून तसं आधीच नमस्कार. तसं वाढदिवस सगळ्यांचा होतच असं. नाही, पण आता तुमचं 75 आहे ना. तेच आहे. काय आहे त्याच्यामध्ये 75. नमस्कार. आमचे त्या नमस्कार. करता तसं काही नाही, एकूण वाढदिवस तर होतच असतो. धन्यवाद. देशाची नमस्कार. हो, देश सगळ्यांना